रत्नागिरीमध्ये LPG गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर. रत्नागिरी शहरामध्ये LPG गॅसचा संभाव्य काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या LPG गॅस वितरणावर काही निर्बंध लागू करण्यात आलेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं अचानक तपासणी मोहीम सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत तहसीलदार आणि पुरवठा शाखेतील 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून शहरातील गॅस एजन्सीची तपासणी केली जाते. अचानक तपासणी करून गॅसची साठेबाजी किंवा काळाबाजार होतोय का याची पडताळणी केली जाते. तर तुम्ही पाहणी केलेली आहे, सकाळपासूनच पाहणी करतो. काय एकंदरीत स्थिती आहे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याची? आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये 5 एजन्सी आहेत. घरगुती गॅस किंवा कमर्शियल गॅस पुरवठा करणाऱ्या 5 एजन्सी आहेत आणि जवळपास आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये 1.5-2 लाख ग्राहक आहेत. आज आपण इथं शांतादुर्गा ही गॅस एजन्सी आहे तिथं आलेलो आहोत. यांच्या आपल्या तालुक्यासाठी जवळपास 75,000 ग्राहक आहेत घरगुती आणि 2,000 कमर्शियल त्यांचे कनेक्शन आहेत. इथं आता गर्दी झालेली दिसते, परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता शांतपणे वाटप चालू आहे. सध्या तरी आपल्या याच्यामध्ये कुठली घरगुती गॅसची टंचाई दिसत नाही. कमर्शियल मात्र बंद केलेलं आहे. सूचना काय दिल्यात तुम्ही? जिथं जिथं मी जातोय तेथे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होता कामा नये. शासनाचं धोरण त्यांना समजावून सांगतोय आणि कुठल्याही प्रकारची जर तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली तर ह्या बाबतीत कठोर कारवाई करण्याचे आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहेत. तशी कारवाई आमच्याकडून केली जाईल. आपल्या तालुक्यामध्ये कालपासून आमच्या व्हिजिट चालू आहेत. सगळ्या एजन्सीना आम्ही भेट देत आहोत. तर घरगुती गॅस पुरवठा आहे, व्यवस्थित आहे. तर अत्यावश्यक सेवांमध्ये सिलेंडर देण्यासाठी काही प्रशासनाने काही निर्णय घेतलेत का किंवा काय? अत्यावश्यक सेवेमध्ये त्यांना जो स्टॉक आहे ना तो बफर स्टॉक म्हणून ठेवलाच जातो. तो त्यांना सूचना तशा आम्ही दिलेल्या आहेत. तशा प्रकारे त्यांना कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. व्यावसायिकांना जो गॅस सिलेंडर पुरवठा जो करण्यात येणार आहे तो पूर्णतः सध्या थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठा परिणाम होऊ शकतो, विशेषतः हॉटेल व्यवसाय. नक्की परिणाम होऊ शकतोय, त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु हा संपूर्ण केंद्र सरकारचा निर्णय आहे, त्याच्यामुळे पण ते परिणाम होतच चाललेला आहे. तसंच रत्नागिरी तालुक्यातील विविध ठिकाणी या समितीकडून तपासणी मोहीम राबवली जाते. संविधान न्यूज, रत्नागिरी.